मी पुरुषोत्तम मुसारी, मी तहसील कार्यालय नेर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहे। मी एनए या विषयावर बोलणार आहे। एनए म्हणजे काय? एनए म्हणजे अकृषक वापर परवानगी। साधारणतः शेत जमीन वापरण्यास परवानगी लागत नाही, परंतु महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 42 नुसार परवानगीशिवाय शेत जमीन ही अकृषक कारणासाठी म्हणजे बिनशेती वापरण्यासाठी किंवा एका विशिष्ट उपयोगासाठी परवानगी असलेली अकृषक जमीन दुसऱ्या उपयोगास वापरण्यासाठी किंवा अकृषक उपयोगासाठी लादलेल्या शर्ती न पाळणे यासाठी मनाई करण्यात आलेली आहे। एनएची गरज का असते? एनए हा सर्वांच्या कानावर येणारा आणि सर्वांना उपयोगी पडणारी गोष्ट असते, कारण एनए परवानगीशिवाय गृहकर्ज, उद्योग उभारणीसाठी कर्ज मिळत नाही, विविध विभागांच्या परवानग्या मिळत नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत विविध सुविधा, MSBचे मीटर अशा गोष्टी संबंधित व्यक्तीला प्राप्त होत नाहीत। आजच्या अगोदर म्हणजे काही वर्षांच्या अगोदर एनए करण्यासाठी काय प्रोसिजर होती? अकृषक करण्यासाठी विविध विभागांच्या ना हरकत परवानग्या घेणे आवश्यक होते। याची संख्या शासनाने कमीही केली होती, परंतु अकृषक करण्याची प्रचलित पद्धत ही असमाधानकारक, क्लिष्ट, वेळ काढू आणि गैरव्यवहारास वाव देणारी आहे असे शासनाकडे तक्रारी प्राप्त होत होत्या। एनएबाबत सध्याचे शासनाचे धोरण काय आहे? मेक इन महाराष्ट्र हे अभियान आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस या तत्वानुसार राज्यामध्ये गुंतवणुकीच्या प्रमाणामध्ये वाढ करणे व औद्योगिक विकासाला चालना देणे हे शासनाचे धोरण आहे। त्या अनुषंगाने राज्यात उद्योगांना वाढीसाठी विकासाकरता आवश्यक असणाऱ्या घटकांची कारणमीमांसा करून विविध स्तरावर होणारा विलंब टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। याच धोरणाला अनुसरून वेगवेगळ्या दुरुस्त्या करण्यात आल्या। त्या दुरुस्त्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 42च्या कलम 42A, 42B, 42K, 42D ह्या दुरुस्त्या करण्यात आल्या। तसेच कलम 44A चा समावेश करण्यात आला। सदर दुरुस्त्या खालीलप्रमाणे आहेत। सदर दुरुस्त्या पुढीलप्रमाणे आहेत। कलम 42A नुसार मंजूर विकास योजनेमध्ये म्हणजे DP प्लॅनमध्ये किंवा प्रारूप विकास योजनेमध्ये निश्चित केल्याप्रमाणे कोणत्याही प्रयोजनाकरता धारण केलेल्या कोणत्याही जमिनीच्या वापराचे रूपांतर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता असणार नाही। म्हणजेच मंजूर किंवा प्रारूप DP प्लॅनमध्ये एखादी शेतजमीन येलो झोनमध्ये म्हणजे निवासी प्रयोजनाकरता राखीव असेल तर निवासी वापरात रूपांतर करण्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता असणार नाही। कलम 42B नुसार अंतिम विकास योजना प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातली कोणतेही शेती क्षेत्र अशा विकास योजनेतील वाटप, आरक्षण किंवा निर्देशन या स्वरूपात दर्शवलेल्या वापरात रूपांतरित करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल आणि अशा विकास योजनेनुसार अनुज्ञेय असलेल्या वापरासाठी अशा जमिनीच्या वापराकरता कोणतीही स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही। मात्र त्यासाठी आवश्यक तो रूपांतर कर, अकृषक आकारणी आणि लागू असेल तेथे म्हणजे वर्ग 2 जमीन असली तर त्यासाठी नजराना किंवा अधिमूल्य किंवा इतर शासकीय देणी याचा भरणा करावा लागेल। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 42K नुसार जर एखादी शेतजमीन राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप विकास योजना क्षेत्रात जमीन स्थित असेल आणि जर रूपांतर कर व अकृषक आकारणी यांचा भरणा केलेला असेल आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966चे कलम 18 अन्वये अशा जमिनीबाबत आधीच विकास कामांची परवानगी दिली असेल तर तेव्हा कलम 42 किंवा कलम 44च्या प्रयोजनासाठी अशा जमिनीच्या वापरास तत्सम अकृषक वापरामध्ये रूपांतरित करणे आले असल्याचे मानण्यात येईल। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 42D नुसार जर एखादी शेतजमीन कोणत्याही गावाचे ठिकाण याच्या हद्दीपासून 200 मीटरच्या आत स्थित क्षेत्रात किंवा नगर किंवा शहर यांच्या हद्दीपासून 200 मीटरच्या आतील परंतु प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये झोनकरता वाटप केलेल्या क्षेत्रात स्थित असलेली कोणतीही शेतजमीन अशा क्षेत्राला लागू विकास नियंत्रण विनिमयांच्या तरतुदींना अधीन राहून निवासी प्रयोजनासाठी किंवा प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेनुसार अनुज्ञेय प्रयोजनासाठी अकृषक वापरास रूपांतरित केली असल्याचे मानण्यात येईल। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 44A नुसार जमिनीच्या खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरासाठी परवानगीची आवश्यकता असणार नाही। या झालेल्या आहेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये अकृषक वापराच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या दुरुस्त्या। याचा सारांश पुढीलप्रमाणे आहे। प्रारूप किंवा अंतिम DP प्लॅन तसेच प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनांमध्ये अंतर्भूत जमिनीकरता जमीन वापराच्या मानवी रूपांतरासाठी
तरतूद आणि गावाच्या हद्दीपासून 200 मीटरच्या आतील परिघीय क्षेत्रात समाविष्ट जमिनीच्या निवासी प्रयोजनासाठी मानवी रूपांतराची तरतूद आणि कार्यपद्धती कलम 42 अ ते ड अन्वये आणि कलम 44 अ अन्वये खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनासाठी जमिनीच्या वापरात बदल करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नसल्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे। तसेच या नवीन तरतुदीनुसार जमीनधारकांना मानवी अकृषक वापराची सनद घेणे आवश्यक होते। त्याशिवाय महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार बांधकाम करण्यासाठी 2 प्राधिकरणांचे अर्ज करून कागदपत्रांची पूर्तता करावी लागते। दोन्ही परवानग्या घेताना सहाय्यक संचालक नगररचना यांचे अभिप्राय घ्यावेच लागत होते। तसेच अशा बांधकाम विकसन परवानग्या देण्यासाठी सध्या बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली BPMS म्हणजेच बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम ही ऑनलाईन प्रणाली आता वापरात येत आहे। त्यानुसार कार्यपद्धतीचे सुलभीकरण करण्यात येत असून सर्व अकृषक परवानग्या, अकृषक वापराची सनद, बांधकाम विकसन परवानगी या सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने व एकत्रित पद्धतीने देण्याचे शासनाचे दिशानिर्देश आहेत। BPMS प्रणाली म्हणजे काय? बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम। यामध्ये सक्षम प्राधिकरणाकडून एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देण्यात येत असताना अशा जमिनीमध्ये प्रस्तावित केलेला अकृषक प्रयोजनाचा वापर अनुज्ञेय असल्याची खात्री केली जाते। म्हणजे अशा जमिनीबाबत सक्षम प्राधिकरणाने बांधकाम परवानगी दिल्यास संबंधित जमीनधारकास, भूखंडधारकास किंवा विकासकास स्वतंत्रपणे अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही। अशा जमिनीबाबत BPMS प्रणालीतच आवश्यक तेथे रूपांतर कर वसूल केला जाईल आणि विकास परवानगी सोबतच अकृषक वापराची सनद निर्गमित केल्या जाईल। सदर जमीन वर्ग 2 ची असल्यास नजराना किंवा अधिमूल्य आणि इतर शासकीय रकमांची देणी याची परिगणना करून शासकीय तिजोरीत भरणा करावा लागेल। महसूल अधिकाऱ्याने प्रमाणित केल्यावर विकास परवानगी देणे बंधनकारक आहे। तसेच अकृषक वापराची सनद सोबतच निर्गमित केल्या जाईल। अशा प्रकारे ही अकृषक वापराची सनद सिस्टीम जनरेटेड स्वरूपाची असेल। संधीची एक प्रत इलेक्ट्रॉनिकली गाव दप्तरात नोंद घेण्यासाठी पाठवली जाईल। वरील सुधारणामुळे योग्य निवासी जमिनीवर बांधकाम आराखडे मंजूर करताना स्वतंत्रपणे अकृषक वापर परवाना म्हणजे NA ऑर्डर घेण्याची आवश्यकता नाही। त्यामुळे सद्यस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अनुज्ञेय प्रयोजन असलेल्या जागांवर बांधकामाला परवानगी देताना अकृषक कर भरून संबंधित विकासकांना तशी सनद देण्यात येणार आहे। त्यामुळे आता अकृषक परवानगीसाठी स्वतंत्रपणे महसूल विभागाकडे अर्ज करण्याची आवश्यकता नसेल। धन्यवाद।